मित्रांनो, सकाळपासून पावसाचं वातावरण झालेलं वर बघा, पण आता जसं आपण निघायला सुरुवात केली तसं ऊन आलंय. ऊन आलंय त्यामुळं थोडंसं फ्रेश वाटतंय, भारी वाटतंय. मूड फ्रेश झाला, मूड जनरेट झाला. ते बघा ती दोघं जण येत आहेत मागणं, पण ती खूप स्लो येत आहेत. जर आपण स्लो गेलो वरती तर आपल्याला प्रसाद खायला भेटणार नाही. हां, तर त्यांना गाडी थोडीशी फास्ट चालवायला लावतो आम्ही. हे बघा आलेले, चल की जाऊ दे. ओपन वर्ल्ड वॉर दे विच हाय गाइस. मित्रांनो, आपली गाडी आता तिथं लावली बघा, तिथं लावलेली आहे. आणि गाडी आपली रिसीटला आली होती, म्हणजे सर्व्हिसिंग रिसीटला आली होती. सर्व्हिसिंग रिसीट केली आणि आता दोघंच आम्ही पोचलो आहे सज्जनगडला. ती दोघं येत आहेत मागणं हळूहळू, पण आता आपण पुढे जाऊन टेस्टिंग केलं पाहिजे हाय का नाही, सगळं बंद पडलं की नाही. तर व्ह्यू बघा मित्रांनो कसा दिसतोय. हा, हे बघा असा मस्त व्ह्यू आहे. आणि खाली हवालदार पण होते, पण आपल्याला एक्सपिरियन्स असल्यामुळं त्यांच्यापासून कसं वाचायचं ते आम्हाला चांगलंच माहीत होतं. त्यांनी आता असं केलं आम्हाला गाडी अडवायला, आम्ही पण असंच केलं त्यांना. त्यामुळं आम्ही तिथनं सुटलो आणि आता आलो. आता ही आलीत बघा दोघं, तर बघा मस्त पैकी आलेली आहे ती पण. थांबायली आता येते ती बाबा. काय तर बघा मस्त व्ह्यू दिसतोय तिकडे बघा. तिकडे आपला शिवाजीनगरचा डोंगर, इकडे पण असं मस्त. आणि इकडे आपला काळोशीचा डोंगर. आपलं काळोशी गाव तिथून दिसतंय. तुम्हाला जर दाखवायचं झालं तर बघा. तर मित्रांनो आलोय, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं मित्रांनो दर मंगळवारी, तसं पण आज मंगळवारच आहे. आणि मंगळवारी आम्ही आज पोचलेलो आहे. तर आता चढतोय पायऱ्या मस्तपैकी. लोक बाग सुधीरचा असा आहे. बम बम बोले, हर हर महादेव, जय श्रीराम, जय बजरंगबली, राधे राधे सगळ्यांना. कसं आहे मित्रांनो, तर सांगायचा उद्देश एवढाच की रामाशिवाय भक्ती नाही. मित्रांनो, रामाची भक्ती करा, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. चला तर. हॅलो, 5 मिनिटात पोचलो का? 5 मिनिटात वर आलो आम्ही. मित्रांनो दमतर खूप लागलं. पब्लिकमध्ये व्हिडिओ काढतोय बघा, पब्लिक खूप आहे तरी व्हिडिओ काढतोय. कव्हर केलंय ना खूप खूप. वेदांत बघा कसा जमलाय बघा. काय म्हणतात पब्लिक काय एन्झायटी ना, पब्लिक एन्झायटी तसलं काय आमच्यात नाही आहेच. तर इकडं बघा लाईन पण नाही. असा काही व्ह्यू आहे. 5 मिनिटात वरती आलो रे. तर बघा आश्चर्य वाटेल, एवढ्या उंच गडावरती एवढं भरपूर पाणी. तर बघा कसं पण तळ्याच्या, ते पहा कसं सगळी जमलेलो आहे. आपण 5 मिनिटात वरती आलेलो. सुधीर काय म्हणणं? नाही जमला सुधीर, पण जमलाय. वेदांत जमलाय बघा. ते दम खाऊन आलाय, आम्ही दम नाही ना खाल्ला. आदे होईच जाद्या. तर मित्र आहेत आपले, चला पाणी बिणी पिऊ, मस्त जेऊया आणि पाया पडायला जाऊया. तर तिथे बाबा पण एक ब्लॉगर आहेत. बाबांचं चॅनलचं नाव विचारूया आपण, काय बाबाच ब्लॉगर असं काहीतरी नाव असेल त्यांचं. आपण त्यांना एक थोडंसं विचारूयात. मित्रांनो लाईन दाखवतो तुम्हाला. लाईन दाखव मित्रांनो, ही पुढून आणि ही माग. खूप कमी लाईन आहे. भाविकांची भक्ती भाविकांची भक्ती कमी झालेली आहे. भाविकांची भक्ती खूप कमी झालेली आहे इकडं.
तर मित्रांनो बघा आतमध्ये साफसफाई चालली. आता एवढं झाल्यानंतर आम्ही लाईनमधनं आतमध्ये सोडणार आहोत. एवढी पब्लिक आहे बघा. आणि ही लाईन आणि ती समोरची लाईन, अजून त्या 2 लाईनी भरायच्या आहेत. तर राज थांबलाय तिथं, सुधीर थांबलाय, वेदन थांबलाय. वेदांतला गरम होते म्हणून त्याने जर्किनचे चेन खोलेत. तो आमच्यात कधीतरी येतो, त्यामुळे तो जरा ऑकवर्ड फील होतो त्याला. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे, आमचं दर्शन पण झालेलं आहे. तिकडचं दर्शन घ्यायचं राहिलंय. मस्त पाणी बिडी पिलंय. चला बघा कचऱ्याची गाडी आधीच चालवते बघा. असं तो का वरडले आधीचला त्याला वाघने वराडा दिला, पण आमच्यासाठी नव्हता. तो नव्हता. बाबा चेहरा लक्षात ठेवा. देणगी जाणार आहे. जय श्रीराम. हो वेदांत पप्पा किती मित्रांनो कसलं मस्त केलेलं आहे. मूर्त्या बघा मूर्त्या बघा मित्रांनो, मूर्त्या. चला 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 मित्रांनो, हे नवीनच जेवायचं सिस्टीम केलेलं आहे बघा. हे नवीनच केले काहीतरी, पण हे जागा काहीतरी मित्रांनो जागा कमी राहिली थोड्याशा मंदिरात. शॉर्टकट येतला कुठला शॉर्टकट आहे या नाही वाटतं. डायरेक्ट चला मित्रांनो आता दर्शन घेऊया आपण. चल हे अजून काहीतरी म्हणत होता मग अशी नाही काय लास्ट. मित्रांनो 5 रुपये मित्रांनो. 5 रुपये आम्ही एवढे नाही पहिले तर मला अँगल तेवढाच आहे सुधीर. पहिले मला म्हटले की दर टिक्का लाव, मी लावला तर म्हणले, परत म्हणले स्वइच्छा मग आमच्याकडे आहे. मग स्वइच्छा आहे, चांगली देऊ शकतो स्वइच्छा. म्हणून मी मित्रांनो त्यांना मदत केली 10 रुपये. या आजचं मन खूप मोठं आहे. थोडासा गंमत जम्मत झाली थोडीशी जेवताना. पास बाकी काय नाही. तिकडे नको जायला, नको जाऊया ना मागे. व्ह्यू बघूया काय व्ह्यू खूप छान व्ह्यू. चला व्ह्यू बघू मित्रांनो. आता तुम्हाला एक झाड दाखवतो जे तुम्हाला माहिती नसेल, आवळ्याचं झाड. तर ह्या मंदिराच्या आपण मागून गोल फिरलं लेफ्ट साईडला आलं ना की एक अशा रस्ता लागतो आपल्याला. आत्ता आवळे आहेत की नाहीत आपण बघितलं पाहिजेत आपल्याला. नसतील असं वाटतंय. तर बघा आवळे आहेत मित्रांनो. थांबा काढून दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो खूप भारी लागतात खायला. खायला भारी लागतात मित्रांनो. हे बघा. चला मित्रांनो थोडंसं फिरूया आणि जाऊया. व्ह्यू बघा कसला आहे. आम्ही जास्त फिरलो नाही, लगेच घरी निघालोय. तर व्ह्यू बघा तुम्ही कसला खतरनाक दिसतंय. जब्बर सगळं पावसाचं वातावरण झालंय. सगळं मित्रांनो हे सगळं धरण आहे ना ते सगळं आटलेलं आहे. सगळं पूर्ण आटलेलं आहे. खूप आत आलेलं आहे धरण. आणि आपलं गाव तिकडे जायचं आपल्याला आता. चला जाऊया. आता आपण ह्या पॉईंटपासून असं वरती आलो ना तरी कमानीच्या इथनं आत आल्यानंतर मित्रांनो व्ह्यू बघा पूर्ण दुःख आलेले आहेत. आदर्श ते फड्या टाकाली. आदर्श फड्या घेऊन ये. तो का मित्रांनो ते मंदिर तुम्हाला दिसते का? तर बघा तिथं एक ते कल्याण स्वामींना रामदास स्वामींनी काय सांगितलं होतं की फड्या आण. तर कल्याण स्वामी डायरेक्ट खाली गेले कड्यातून आणायला. म्हणजे उलट ते एकनिष्ठ होते आपल्या गुरूंमध्ये. खाली गेले पण फड्या घेऊन काय वरती आले नाहीत. ते खालीच राहिले. फड्या पण सुधीर उदार मनाचा झालाय. वातावरण बघा कसलं मस्त झालंय. आपल्याला नाही बघू. तर बघा सुधीरराव खूप हळव्या मनाचा आहे. सोबत इन्सिडेंट झालाय मित्रांनो तो तुमच्याशी शेअर करतोय. बघा त्यानं कुंडली काढली माझी, गाडीवर लिफ्ट दिलेली मी आता. तर त्यानं माझी कुंडली काढली, सगळं काढलं. आणि तो शेवटी म्हणला मला किती तेलाचं डब्बं दान करणार एवढं सगळं करून म्हणलं तेलाचं डब्बं. मग तू काय म्हणलास त्यांना? मी त्याला म्हणतो बाबा तेलाचं डब्बं काय एवढं देऊ शकत नाही मी. म्हणलं मी जर आलो तिथं तर मी माझ्या ह्यानं दान करतो. तो म्हणला मित्राकडनं पैसे घे. एवढा म्हणत होता तो मला.
ताण करण्यासाठी. म्हणजे मित्रांनो ढोंगीपणाचा तुम्ही कळस बघितला का? ढोंगीपणाचा कळस त्यानं पूर्ण पार केला. फुकट ज्ञान दिलं ते दिलं आणि वरनं पैसे पण मागत होता. पण सुधीरनं काय त्याला दिलं नाही कारण की सुधीरकडे नव्हतेच. आता आपण ह्या कच्च्या वाट्यानं जाऊया. घरी जाऊन मस्त व्ह्यू बघा मित्रांनो. असलं क्लिअर झाले ना, पाऊस पडून झाल्यानंतर ना सगळं क्लिअर दिसते. असं वाटतंय की कुणीतरी निसर्गाला धुवून काढले. बघा कसलं भारी दिसतंय. चला जाऊया मित्रांनो. क्वालिटी थोडीशी कमी येत असेल, थोडंसं समजून घ्या. छान गाडी बघा कशी आहे. भगवी रक्त आणि भगवी गाडी. मित्रांनो प्रत्येक गडावरती अशीच एक गाडी पाहिजे आणि प्रत्येकाच्या घराच्या बाहेर अशीच गाडी उभी पाहिजे. मित्रांनो कष्ट करा, मेहनत करा. आणि तर मित्रांनो झालेलं आहे आपलं फिरून. आता आपण गाडीवरती आलेलो आहे. आता चाललेलो आहे घरी. आता मी वेदांसोबत बसले. आपण आता स्कूटीवरती शिफ्ट झालेलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. मस्त फिरलो एन्जॉय केलं. मंगळवार होता आज. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण जय हिंद, जय महाराष्ट्र.